आता आम्ही इथून एमपी मधून दिल्ली यूपी नंतर दिल्ली जे मुख्यमंत्री मदत लागेल त्याला आम्ही निवेदन देऊ, घेराव घालू आणि तिथून दिल्लीला जाणार आहोत। प्रश्न असा आहे का ज्या आमच्या हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना जो शेतकऱ्याच्या बाजूने आवाज उठवला त्यांचं समर्थन करण्यासाठी आणि मोदीजीनं सांगितलं होतं का 60 वर्ष काँग्रेसचे आणि 60 दिवस मोदीजीचे, 50% नफा धरून आम्ही भाव देऊ असं म्हणणारे मोदी विसरले आहे आणि त्यांना ते लक्षात आणून द्यायचं आहे का जे बोलले ते आपण करावं। उद्या हैती व्यवस्था मोडीत काढून खाजगी व्यापाऱ्यांकडे ते जेव्हा आपण बाहेर हे देणार आहोत, विक्रीची व्यवस्था निर्माण करणार आहोत, त्याच्यानं काय समर्थन म्हणजे हमीभाव आपल्याला भेटणार का हा मूळ प्रश्न आहे। साठेबाजीमुळे तर अधिकच नुकसान होईल आणि कंत्राटी शेतीमुळे सुद्धा शेतकऱ्याचं काय भलं होणार। कुठलाही कंत्राटदार, कुठलाही कंपनी जेव्हा कंत्राट तो नफ्यानंच घेईल, तोट्यानं थोडं स्वीकारणार। साधा विमा कंपनीचा आपण प्रयोग केला, विम्याचा प्रयोग केला, कंपनीनं जास्त कमावले, शेतकऱ्याला कमी भेटले। एकंदरीत या तीनही प्रमुख याच्यामध्ये शेतकऱ्याचं कुठं भलं दिसत नाही आणि भलं काय आहे तर स्वामीनाथन आयोग याच्या शिफारसी हा कायद्यात रूपांतर केलं पाहिजे। 50% नफा धरून मोदीजीनं जे गोष्ट म्हटलं होतं तो नफा धरून भाव भेटला काढला पाहिजे आणि ते खरेदी केंद्र सुरू केले पाहिजे, खरेदी करण्याची हमी घेतली पाहिजे। या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही दिल्लीकडे पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना त्यांना सलाम करण्यासाठी, त्यांच्या खऱ्या अर्थानं आभार मानण्यासाठी, धन्यवाद देण्यासाठी आम्ही निघालो।